हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेमकी काय अडचण आहे? माझ्यात काय ठीक नाही? जान्हवी राजवीरला रागाने विचारते. काय? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मी तुमच्या त्या फ्रेंडपेक्षाही वाईट आहे का? राजवीर चिडून बोलतो. हे ऐकताच राजवीर रागाने खुर्चीवर परत बसतो. मी तसं काही बोललेच नाही, असं म्हणत जान्हवी त्याच्या जवळ जाते. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. राजवीर तिला थंडपणे उत्तर देतो. तुम्ही समजून का घेत नाही? जान्हवी म्हणते. जर तुमच्यासमोर दोन पर्याय असतील, माझ्याशी लग्न करण्याचा किंवा तुमच्या त्या फ्रेंडशी, तर तुम्ही कोणाशी लग्न कराल? राजवीर थेट विचारतो. मी तुमच्याशीच केलं असतं, पण तुम्हाला लग्नच करायचं नाही, म्हणून मग कार्तिकशीच करावं लागेल. जान्हवी प्रामाणिकपणे उत्तर देते. हां, एवढंच विचारलं होतं मी, असं म्हणत राजवीर तिचं बोलणं मध्येच थांबवतो. तुम्हालाही एखादी मुलगी नकार देऊ शकते का? तुमच्यासाठी तर मुलींची रांगच लागलेली असते. जान्हवी टोमणा मारते. आता तुम्ही घरी जाणार नाही? राजवीर ठामपणे म्हणतो. हा, मला जायचंच आहे, जान्हवी उत्तर देते. चला, असं म्हणून राजवीर गाडी चालवतो. गाडी जान्हवीच्या सोसायटीसमोर येऊन थांबते. तुम्ही वर येणार आहात का? गाडीतून उतरण्याआधी जान्हवी विचारते. तुम्ही म्हणाल तर, राजवीर उत्तर देतो. बाय, जान्हवी म्हणते. बाय. ठीक आहे, तुम्ही एवढं आग्रह करताय तर मी तुमच्या सोबतच येतो, राजवीर हसत म्हणतो. मी तसं काही बोलले नाही. जान्हवी अजून बोलत असतानाच राजवीर गाडीतून उतरतो. दोघेही घरात जातात. मी अंघोळ करून येते, तुम्हीही फ्रेश व्हा, जान्हवी सांगते. अंघोळ करून केस वाळवत असताना जान्हवी बाल्कनीत जाऊन उभी राहते. सर नाराज झाले की मला एवढं का वाटतं? मी त्यांना असं का म्हणाले की मी त्यांच्याशी लग्न करीन? त्यांना तर कधीच लग्न करायचंच नाही. आमच्यात काहीच जुळत नाही. मी त्यांच्याबद्दल विचारही करू नये, असं ती स्वतःशीच विचार करत असते. किचनमध्ये गेल्यावर तिला दिसतं की राजवीर जेवण बनवत असतो. तुम्ही का जेवण बनवताय? मी बनवेन ना, जान्हवी म्हणते. तुम्ही शांतपणे बसून घ्या, तुमचा मूड आज ठीक नाही. आज मी जेवण बनवतो, राजवीर सांगतो. मी मदत करते, जान्हवी म्हणते. माझ्यावर विश्वास ठेवा, फार वाईट बनवणार नाही, राजवीर हसत म्हणतो. ठीक आहे, जान्हवी मान्य करते. थोड्याच वेळात राजवीर जेवण टेबलवर वाढतो. दिसायला तर खूप छान आहे, वासही मस्त येतोय, जान्हवी कौतुकाने म्हणते. तेवढ्यात बेल वाजते. आता कोण आलं असेल? जान्हवी विचारते. कोणी नाही, मी काहीतरी मागवलं आहे, राजवीर म्हणतो. काय? जान्हवी आश्चर्याने विचारते. मी आणतो, असं म्हणून राजवीर दार उघडतो. हे काय आहे? जान्हवी त्याच्या हातातलं बॉक्स पाहून विचारते. तुमचं फेवरेट डिझर्ट, असं म्हणत राजवीर बॉक्स उघडतो. केक? जान्हवी आनंदाने स्वतःशीच म्हणते. थँक्यू, असं म्हणत ती पटकन चमचा घेऊन खायला लागते. अरे, आधी जेवण तरी खा, राजवीर हसत म्हणतो. चव तर बघू द्या, जान्हवी म्हणते. ठीक आहे, राजवीर मान्य करतो. दोघेही जेवायला बसतात. राजवीर शांतपणे जान्हवीकडे पाहत राहतो. काय झालं? त्याची नजर लक्षात येताच जान्हवी विचारते. जेवण कसं झालंय? राजवीर विचारतो. खरंच खूप छान झालंय. तुम्ही माझ्यासोबत राहून राहून स्वयंपाक शिकलाय, जान्हवी हसत म्हणते. जान्हवीनं त्याच्याशी लग्न करीन असं बोलल्यापासून राजवीर खूपच खुश होता. रात्री दोघेही झोपायला लेटलेले असतात. राजवीरचा हात जान्हवीच्या पोटावर असतो आणि जान्हवी त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असते. तुम्ही म्हणाल तर उद्या मी तुमच्यासोबत येईन, राजवीर हळूच म्हणतो. कुठे? जान्हवी विचारते.
तुमच्या फ्रेंडला भेटायला. राजवीर उत्तर देतो. नाही, जान्हवी ठामपणे म्हणते. का नाही, राजवीर विचारतो. मी तुम्हाला दी म्हणून ओळख करून दिली होती, तेही खोटं बोलून. त्याचा परिणाम तुम्ही पाहिलाच ना, जान्हवी सांगते. काय? काहीच झालेलं नाही, राजवीर म्हणतो. तुम्हाला तसं वाटतं? मला आता अजून खोटं बोलायचं नाही, जान्हवी स्पष्टपणे म्हणते. मग खोटं बोलण्याची गरजच काय, राजवीर विचारतो. मग काय म्हणून ओळख करून द्यायची? हे माझे बॉस आहेत आणि माझ्यासोबत फिरत आहेत असं सांगायचं का, जान्हवी प्रश्न करते. नाही, फ्रेंड म्हणून तरी ओळख करून देऊ शकतेस ना, राजवीर शांतपणे म्हणतो. काहीच नाही, आपण फक्त मित्र आहोत नाही का, राजवीर जान्हवीला म्हणाला. हो, पण जान्हवी थोडी अडखळत म्हणाली. पण काय, राजवीरने विचारलं. मी तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही समजून का घेत नाही, जान्हवी म्हणाली. तुम्हीच समजून घेत नाही आहात. मी त्याला समजावून सांगायला तुमची मदत करेन, राजवीर म्हणाला. मला मदतीची गरज नाही, तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. मी त्याला चांगले ओळखते, मीच त्याला समजावून सांगेन, जान्हवी ठामपणे म्हणाली. माझ्यापेक्षा जास्त ओळखतेस, राजवीरने विचारलं. हो, मी त्याला लहानपणापासून ओळखते. आपण तर फक्त काही महिन्यांपूर्वीच भेटलो आहोत. मी तुम्हाला किती ओळखते, जान्हवी म्हणाली. मी माझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे तुम्हाला, इतकं की दुसऱ्या कोणालाही माझ्याबद्दल एवढं माहीत नाही. अजून काय जाणून घ्यायचं आहे, राजवीर म्हणाला. तुम्ही समजून घेत नाही आहात, जान्हवी वैतागून म्हणाले. तो इतका बिनधास्त आहे की तुझ्याजवळ असा झोपतो, राजवीर म्हणाला. नाही, जान्हवी थोडक्यात म्हणाली. मग काय, माझ्याजवळ तर झोपतेस ना, राजवीर म्हणाला. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकत नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. आणि जर तो नाही मानला तर, राजवीरने विचारलं. मी त्याला मान्य करून घेईन, जान्हवी म्हणाली. आणि जर तो तुझ्याशी लग्न करायचं म्हणाला तर, राजवीर म्हणाला. असं काही नाही, जान्हवी म्हणाली. तरीही जोखीम का घ्यायची, राजवीर म्हणाला. तसं झालं तर आपण काय करू शकतो, जान्हवी म्हणाली. मग सरळ सांग, राजवीर म्हणाला. काय सांगू, जान्हवीने विचारलं. की मी तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तू त्याच्याशी लग्न करू शकत नाहीस, राजवीर म्हणाला. छान, आणि असा बॉयफ्रेंड जो स्वतःच लग्न करायला तयार आहे, जान्हवी टोमण्याने म्हणाली. मी एवढा वाईटही नाही, राजवीर हसत म्हणाला. आता मला झोपू द्या, जान्हवी म्हणाली. सकाळी जान्हवी बाहेर जाण्यासाठी तयार होत होती. आरशासमोर उभी राहून ती कानातले घालत होती. मीही तयार आहे, राजवीर कोट नीट करत म्हणाला. चांगलं आहे, जान्हवी म्हणाली. कसा दिसतोय मी, राजवीर आरशात पाहत म्हणाला. छान दिसत आहात, जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुम्हाला कुठे जायचं आहे का, तिने थोडं आश्चर्याने विचारलं. हो, तुझ्यासोबत, त्यामुळे चांगलं दिसणं गरजेचं आहे, राजवीर म्हणाला. कोणी सांगितलं, जान्हवीनं विचारलं. आपली चर्चा झाली होती, राजवीर म्हणाला. कधी, अशी काही चर्चा झालीच नाही, जान्हवी म्हणाली. झाली होती, राजवीर म्हणाला. नाही, तुम्ही तुमच्या घरी जात आहात, जान्हवी ठामपणे म्हणाली. का नाही, राजवीर म्हणाला. चला तुम्ही जा, माझा मित्र मला घ्यायला येणार आहे, जान्हवी म्हणाली. मग मीही त्याला भेटेन, त्यात काय, राजवीर म्हणाला. तुम्ही इथून जाणार आहात की नाही, जान्हवीने वैतागून विचारलं. नाही, राजवीर म्हणाला.
मी त्याच्याशीच लग्न करणार आहे, जान्हवी म्हणाली. काय? राजवीर चकित झाला. तुम्ही मला असं त्रास दिलात तर मी त्याला आत्ताच फोन करून होकार देईन, जान्हवी म्हणाली. मी जातोय, राजवीर रागात म्हणाला. लवकर, जान्हवी डोळे वटारत म्हणाली. राजवीर दार आपटून निघून गेला. कार्तिक जान्हवीच्या घरी आला. कशी आहेस तू? कार्तिकने विचारलं. मी ठीक आहे, तू कसा आहेस? जान्हवी म्हणाली. मीही ठीक आहे, चल, कार्तिक म्हणाला. हो, जान्हवी म्हणाली. दोघे एका कॅफेमध्ये गेले. आता सांग काय झालंय? कार्तिकने विचारलं. मला हे लग्न करायचं नाही, जान्हवी म्हणाली. का नाही? कार्तिकने विचारलं. तू असं बोलू नकोस, जान्हवी म्हणाली. मी तुला आवडत नाही का? की अजून कोणी आवडतंय? कार्तिकने विचारलं. असं काहीच नाही, तुला माहिती आहे ना, मला अजून आयुष्यात खूप काही करायचं आहे. मला आता लग्न करायचं नाही. आपण याबद्दल आधी बोललो होतो, जान्हवी म्हणाली. जानू, मी तुला कधीच काही करण्यापासून थांबवलं नाही. तुला जे करायचं आहे ते तू नक्की कर. तुला तुझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि तू असं का समजतेस की माझ्याशी लग्न केल्यावर तुझे स्वप्न संपतील? तू जे करायचं ठरवशील ते करू शकतेस. तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी. माझ्याकडून तुला कधीच अडचण येणार नाही. उलट मी तुझी मदतच करेन. तरीही जर तुला वाटत असेल तर तू लग्नासाठी नकार देऊ शकतेस, कार्तिक म्हणाला. मी कसा नकार देऊ? आई माझं ऐकतच नाही, जान्हवी म्हणाली. माझ्याही घरी तेच चाललंय, कार्तिक म्हणाला. मग तू आईला समजावून सांग ना प्लीज, ती तुझं ऐकेल, जान्हवी म्हणाली. जानू, तुला माहीत आहे मी काकांची खूप इज्जत करतो, कार्तिक बोलत राहिला. मी नकार देऊ शकत नाही. तू जर काकींना समजावू शकलीस तर मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. तुला जेव्हा हवं असेल तेव्हा आपण लग्न करू. पण ही चर्चा तुलाच करावी लागेल. मी काकींचं मन दुखावू शकत नाही, कार्तिक जान्हवीला म्हणाला. मलाही त्यांचं मन दुखवायचं नाही, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. जानू, आपलीच इच्छा होती की आपण शहरात यावं. आपल्या घरच्यांनी आपल्या स्वप्नांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी आपल्यासाठी इतकं केलं आहे, तर ते आपल्याकडून काही अपेक्षा ठेवत असतील तर आपण त्या पूर्ण करू शकत नाही का? कार्तिक समजावून सांगत होता. नाही, कदाचित तू बरोबरच आहेस, जान्हवी थोडा विचार करून म्हणाली. लग्न तर करायचंच आहे, मग थोडं लवकर झालं तर काय फरक पडतो? मी वचन देतो, लग्नानंतर तुला आनंदी ठेवेन. यामुळे आपले दोघांचेही घरचे खुश राहतील. आपल्याला अजून काय हवंय? कार्तिक आत्मविश्वासाने म्हणाला. जान्हवी हलकसं स्मित करत म्हणाली. चल, तुला आईस्क्रीम खायला घेऊन जातो, कार्तिक म्हणाला. हो चालेल, जान्हवी उत्तरली. आता तरी हस ना, कार्तिक तिला चिडवत म्हणाला. राजवीर आपल्या घरात इकडून तिकडे फेरफटका मारत होता. त्याला खूप टेन्शन येत होतं. बस, जान्हवीने नकार द्यावा आणि लगेच इथे यावं. फोन करून पाहू का? नाही, आत्ता नाही. आत्ता फोन केला तर रागाच्या भरात होकारच देईल. शांत रहा राजवीर, शांत हो. तो स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात राजवीरचा फोन वाजला. जान्हवीचाच असावा. मोठं स्मित करत तो फोन उचलायला गेला. पण फोनवर मिस्टर मेहता यांचा कॉल होता. नाव पाहताच त्यांचं हसू क्षणात मावळलं. जी बोला, मिस्टर मेहता, राजवीर म्हणाला. सर, मिस्टर खुराना आज रात्रीच्या फ्लाईटने परत जात आहेत. तुम्हाला वेळ असेल तर ते आजच तुम्हाला त्यांच्या घरी भेटायला बोलवत आहेत. पुढील प्लॅनिंग ते आताच ठरवू इच्छित आहेत, मिस्टर मेहता म्हणाले. नाही, माझ्याकडे आज वेळ नाही, राजवीर थोडक्यात म्हणाला. सर, ते आता थेट 1 महिन्यानंतर परत येतील. काम 1 महिना उशीर होईल, मिस्टर मेहता पुन्हा म्हणाले.
ठीक आहे, मी येतो, राजवीर मान डोलावत म्हणाला. राजवीर मिस्टर खुरानांच्या घरी पोहोचला. राजवीरला पाहताच नताशा खुश झाली. आज थँक गॉड त्यांच्या सेक्रेटरीसोबत नाहीत. नताशा लकीला म्हणाली. काय? मला तर तिलाच भेटायचं होतं. लकी नाराजीने म्हणाला. मग तिच्या घरी जाऊन भेट. माझ्या घरी मला तिला पाहायचं नाही. मी तर राजकडे चालले आहे. इतक्या दिवसांनी तो एकटाच भेटलाय, असं म्हणत नताशा राजवीरकडे गेली. हाय राज, किती दिवसांनी भेटतोय आपण, नताशा म्हणाली. राजवीरने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तू ठीक आहेस ना, नताशा पुन्हा विचारू लागली. मिस्टर खुराना कुठे आहेत, राजवीरने थेट प्रश्न केला. आत आहेत, या, लकी म्हणाला. राजवीर आत गेला. एकटाच आला आहे, तरीही तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. गर्लफ्रेंड सोबत नाही, पण त्याचं मन मात्र अजूनही तिच्याकडेच आहे, लकी नताशाला म्हणाला. तू तुझं बडबड बंद कर. ती त्याची गर्लफ्रेंड नाही, नताशा चिडून म्हणाली. तू मान्य करायला तयार नाहीस, एवढाच, लकी शांतपणे म्हणाला. कार्तिक आणि जान्हवी परत येत होते. कार्तिक जान्हवीला घरी सोडायला आला होता. तिथेच तनूही जान्हवीकडे येत होती. मी तुला भेटायला आले होते. तुम्ही दोघं कुठून येत आहात, तनूने सोसायटीत त्यांना पाहत विचारलं. कार्तिकला नोकरी मिळाली आहे, जान्हवी आनंदाने म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन्स कार्तिक, तनू म्हणाली. फक्त मलाच का, जान्हवीला पण शुभेच्छा द्या, कार्तिक हसत म्हणाला. जान्हवीला का, तनू आश्चर्याने विचारते. आपलं लग्न ठरलं आहे, कार्तिक शांतपणे म्हणाला. त्यानंतर काय, तुझं आणि जान्हवीचं, तनू अजूनच चकित झाली. काय झालं, तुम्ही इतक्या शॉक का झालात, कार्तिकने विचारलं. नाही, अभिनंदन तुम्हा दोघांना, तनू कसंबसं हसत म्हणाली. चल जान्हवी, मी निघतो, असं म्हणत कार्तिक तिथून निघून गेला. तनू आणि जान्हवी घरी आल्या. ताई, तुम्ही इथे कशा, जान्हवीने विचारलं. ते सगळं सोड, मला हे सांग, हे सगळं काय चाललंय, तनू थेट मुद्द्याला आली. काय, जान्हवी अज्ञान असल्यासारखी म्हणाली. तुला माहीत आहे मी कशाबद्दल बोलते, तनू रागाने म्हणाली. मला खरंच नाही कळत, जान्हवी शांतपणे उत्तरली. तुझ्या लग्नाबद्दल, तनू म्हणाली. हो, जान्हवी मान हलवत म्हणाली. तू मला सांगितलंसही नाहीस, तनू दुखावलेल्या आवाजात म्हणाली. मलाही 2 दिवसांपूर्वीच कळालं, जान्हवी म्हणाली. तू लकी नाही राजवीरला सांगितलंस का, तनूने विचारलं. हो सांगितलं, जान्हवी म्हणाली. मग तो काय म्हणाला, तनूने उत्सुकतेने विचारलं. काहीच नाही, जान्हवी थोडक्यात म्हणाली. काहीच नाही म्हणजे काय जान्हवी, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता, तू दुसऱ्याशी लग्न कसं करू शकतेस, तनू संतापून म्हणाली. दी, असं काहीच नाही, जान्हवी तनूला म्हणाली. काहीच नाही म्हणजे काय, तू कार्तिकशी लग्न केलंस तर त्याचं आयुष्यही खराब करशील. तू राजवीरच्या जागी कार्तिकला स्वीकारू शकशील का, त्याच्यावर प्रेम करू शकशील का, तनूने थेट प्रश्न केला. दी, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीही नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली. तुम्ही दोघं तुमच्या या मूर्खपणामुळे स्वतःचे आयुष्य तर उद्ध्वस्त करालच, पण ज्यांच्याशी लग्न कराल त्यांचेही आयुष्य खराब कराल, तनू संतापून म्हणाली. राजवीरला तर लग्न करायचंच नाही, त्याने तसं स्पष्ट सांगितलंय. हो, जान्हवीनं मान हलवली. अरे जान्हवी, आजकालची मुलं थोडी घाबरलेली असतात जबाबदारी घ्यायला. तू त्याला थोडा वेळ दे, ते स्वतःलाच होकार देईल, तनू समजावत म्हणाली. दी, असं कधीच होणार नाही, तुम्ही का समजून घेत नाहीत, आणि कार्तिक खूप चांगला मुलगा आहे, तो मला आनंदी ठेवील, जान्हवी ठामपणे म्हणाली. दी, ही तुझी गैरसमजूत आहे, मी मान्य करते, कार्तिक चांगला आहे, तुझी काळजीही घेईल, पण तू त्याला आनंदी ठेवू शकशील का, जेव्हा त्याला तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसणार नाही
तेव्हा तनूचे शब्द अर्धवटच राहिले. दी, तुम्ही जरा जास्तच विचार करत आहात, जान्हवी म्हणाली. माझं ऐक, राजवीरशी एकदा बसून नीट बोल, तनू आग्रहाने म्हणाली. दी, बोलण्यासाठी आता काही उरलेलंच नाही. मी ठरवलंय, मी कार्तिकशीच लग्न करणार. घरच्यांचीही तीच इच्छा आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. घरच्यांना समजावशील तर ते नक्की समजून घेतील, तनू म्हणाली. दी, ते आमचं भलंच पाहतात, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, ते सोड, पण तू मला राजवीरशी एकदा तरी बोलू दे, तनू म्हणाली. दी, सोडा ना ते सगळं, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, जान्हवी विषय बदलत म्हणाली. तेवढ्या तनूने घराकडे नजर टाकत विचारलं. तुमच्या घराला हे काय झाले? घर खूपच पांढरं पांढरं वाटत होतं ना, म्हणून, जान्हवी अडखत म्हणाली. राजवीरनेच केलं ना, तनूने थेट विचारलं. हो, जान्हवी हळूच म्हणाली. पाहिलंस, तो तुझी किती काळजी घेतो. तुला का समजत नाही? तुला फर्निचर आवडत नव्हतं म्हणून त्याने लाखोंचं फर्निचर बदलून दिलं. फक्त मैत्रीत असं होत नाही. हॉस्पिटलमध्येही त्याने पूर्ण खोली फुलांनी सजवली होती ना, तनू म्हणाली. दी, जान्हवी गोंधळली होती. तिला काय उत्तर द्यावं तेच कळत नव्हतं. जान्हवी, हे सगळं प्रेमातच होतं, आणि तेही तेव्हा जेव्हा कोणी तुमच्यावर मनापासून प्रेम करत असत, तनू म्हणाली. दी, प्लीज, हे सगळं सोडा, काहीतरी दुसरंच बोलूया. मला यावर अजिबात बोलायचं नाही, जान्हवी स्पष्टपणे म्हणाली. मला काय, तू मूर्खपणा करतेस, नंतर मला आठवशील, तनू म्हणाली. कॉफी द्या, जान्हवी कॉफी देत म्हणाली. त्या दिवशी राजवीर बराच वेळ जान्हवीच्या घरी होता. काम आटोपून तो निघाला आणि सगळ्यात आधी त्याने जान्हवीला फोन केला. बोलणं झालं का, राजवीरने विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. मी घरी येतोय, राजवीर म्हणाला. दी आली आहे, आपण उद्या ऑफिसमध्ये भेटू, जान्हवी म्हणाली. तुम्ही नाही म्हणालात ना, राजवीरने विचारलं, पण जान्हवीने फोन कट केला. बहुतेक तिची मैत्रीण जवळच असेल म्हणून फोन कट केला, पण नाही म्हणायचं असेल तरी उत्तर तरी दिलं असतं. राजवीर स्वतःशीच बोलला. घरी पोहोचल्यावर राजवीर खूप अस्वस्थ झाला होता. पुन्हा फोन करावा का? नाही, तिची मैत्रीण सोबत असेल, जान्हवी रागावेल, पण तिने मला घरी येऊ नकोस असं का सांगितलं? आता तर तिच्या मैत्रिणीला सगळं माहीतच आहे, मग ही अस्वस्थता का होते? तो स्वतःशीच पुटपुटत होता. त्या रात्री तनू जान्हवीकडेच थांबली होती. तिने जान्हवीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण जान्हवी ऐकायला तयार नव्हती. दोघी झोपायला आडव्या झाल्या. तनू झोपून गेली, पण जान्हवीला झोप येईना. कार्तिक जे म्हणतोय ते चुकीचं तर नाही? त्याच्याशी लग्न केलं तर तो मला काम करण्यापासून अडवणार नाही, आणि आईसाठी मला जे करायचे तेही करता येईल. तरीही मला इतकं वाईट का वाटतंय? कार्तिक चांगला मुलगा आहे, कुठलीही मुलगी त्याच्यासोबत सुखीच राहील. मला तर आनंदी व्हायला हवं. इतका समजूतदार जोडीदार मिळतोय, पण तरीही कुठेतरी नाही. माझं आणि राजवीरचं काहीच जुळत नाही. त्यांना लग्नच करायचं नाही, आणि जरी झालंच तरी एकतर्फी प्रेमाने का होणार? ते मला फक्त मैत्रीण समजतात. त्यांनी मला खूप मदत केली, म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम नाही. हो, प्रेम नाही, जान्हवी स्वतःला समजावत होती. सकाळी जान्हवी ऑफिससाठी तयार होत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. गुड मॉर्निंग, राजवीर म्हणाला. गुड मॉर्निंग, जान्हवीनं उत्तर दिलं. तुम्ही ऑफिसला येताय ना, राजवीरने विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. मी येतो तुम्हाला घ्यायला, राजवीर म्हणाला. नाही, मी ताईसोबतच जाणार आहे, जान्हवी राजवीरला म्हणाली. मग? राजवीर बोलणार इतक्यातच जान्हवी त्याला मध्येच थांबवत म्हणाली. मी येते, आणि एवढं बोलून तिने फोन कट केला. फोन कट केला? या मिस जान्हवीला नेमकं झालं तरी काय आहे? असं का वागत आहे? राजवीर स्वतःशीच पुटपुटला. जान्हवी आणि राजवीर ऑफिसला पोहोचले.
ऑफिसमध्ये पोहोचताच राजवीरने जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. काय झालं मिस जान्हवी, काही प्रॉब्लेम आहे का? तिचा उतरलेला चेहरा पाहून राजवीरने विचारलं. नाही, जान्हवी थोडक्यात उत्तरली. तुमच्या फ्रेंडशी बोलणं झालं का? राजवीरने विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. गुड. राजवीर थोडा रिलॅक्स होत म्हणाला. हे घ्या. असं म्हणून जान्हवीने राजवीरकडे एक लेटर दिलं. हे काय आहे? राजवीर लेटर नीट पाहत म्हणाला. ॲप्लिकेशन आहे. जान्हवी म्हणाली. लेटर वाचताच राजवीरचे होशच उडाले. कशासाठी सुट्टी हवी आहे? पण का? तो आश्चर्याने म्हणाला. मी गावाला जाणार आहे. जान्हवी शांतपणे म्हणाली. हे ऐकताच राजवीर खुर्चीतून उठून उभा राहिला. का? कशासाठी? तुम्ही घरी बोलला नाही का मिस जान्हवी? राजवीरने विचारलं. नाही, जान्हवी म्हणाली. राजवीरने पुन्हा विचारलं. मला नाही वाटत बोलायची गरज आहे. कार्तिक चांगला मुलगा आहे. तो मला आनंदी ठेवेल. एका मुलीला आणखी काय हवं असतं? पण तुम्ही तर नाही सांगायला जाणार होतात ना? राजवीरने आठवण करून दिली. हो, पण आता मला वाटत नाही. म्हणण्याची गरज नाही, जान्हवी म्हणाली. पण का? अचानक असा निर्णय का बदलला? राजवीर तिच्या जवळ येत म्हणाला. कार्तिक चांगला मुलगा आहे. जान्हवी पुन्हा तेच म्हणाली. तुम्हाला तो आवडतो का? राजवीरने तिचे हात हलकेच धरत विचारलं. आवड, नावड आणि लग्नाचा काही संबंध नसतो, जान्हवी त्याच्याकडे न पाहता म्हणाली. जान्हवी सतत इकडे तिकडे पाहत होती. नजर खाली घालून बोलत होती. ती राजवीरकडे पाहतच नव्हती. तुम्ही इतक्या प्रेमाच्या गोष्टी करता आणि आज असं बोलत आहात? लग्न म्हणजे काही मजबुरी नसते, राजवीर म्हणाला. लग्नाबद्दल तुम्ही मला काही सांगूच नका. ज्याला स्वतः लग्न ओझं वाटतं, जान्हवी थोड्या कटू स्वरात म्हणाली. तो एवढा चांगला मुलगा आहे तर तुम्ही इतक्या उदास आणि त्रस्त का दिसत आहात? राजवीरने विचारलं. असं काही नाही, जान्हवी म्हणाली. हे तुम्ही मला नाही तर स्वतःलाच खोटं सांगत आहात, राजवीर ठामपणे म्हणाला. बस झालं, माझी आज संध्याकाळची ट्रेन आहे, मी निघते, जान्हवी म्हणाली. थांबा, तुम्ही जाऊ शकत नाही. सुट्टी मिळणार नाही, राजवीर रागात म्हणाला. मग काढून टाका मला नोकरीवरून. तसंही मला वाटत नाही की मी इथे पुन्हा येईन, जान्हवी ही तितक्याच रागात म्हणाली. मी जान्हवी, असं बोलू नका, राजवीर तिला शांत करत म्हणाला. का? तुम्ही माझे मित्र आहात ना, जान्हवी म्हणाली. हो, पण राजवीर म्हणाला. मग मैत्रीच्या नात्याने काही दिवसांची सुट्टीही देऊ शकत नाही का, जान्हवी म्हणाली. पण हे चुकीचं आहे, राजवीर गोंधळून म्हणाला. मी कदाचित परत येईनच असं नाही, बाय. असं म्हणत जान्हवी केबिन बाहेर निघून गेली. थांबा, तुम्हाला खरंच त्या मुलाशी लग्न करायचं आहे का, राजवीरने शेवटचा प्रश्न विचारला. हो, जान्हवी हो म्हणाली. जान्हवी खाली पाहत म्हणाली. माझ्या डोळ्यात पाहून बोला, राजवीर म्हणाला. हो, जान्हवी म्हणाली. जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुमचे शब्द आणि तुमचे डोळे जुळत नाहीत, राजवीर म्हणाला. राजवीर हळू आवाजात म्हणाला. तुम्हाला तसं वाटत असेल, जान्हवी म्हणाली. हा तुमचा शेवटचा निर्णय आहे, राजवीरने विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, जा, मी तुम्हाला थांबवणार नाही, राजवीर म्हणाला. बाय.
असं म्हणत जान्हवी केबिनमधून निघून गेली. जान्हवीपासून दूर जाण्याच्या कल्पनेनेच राजवीरच्या छातीत एक विचित्र वेदना उठली होती. तिच्या डेस्कवर बसताना जान्हवीच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. दोघांनाही एकमेकांपासून दूर जाण्याचं दुःख आत्ताच जाणवू लागलं होतं. अचानक त्यांच्या नात्यात एक अनोळखी अंतर निर्माण झालं होतं. आज संपूर्ण दिवस राजवीरचं कामात लक्षच लागत नव्हतं. जान्हवी निघून जाण्याचा विचार त्याच्या मनाला अस्वस्थ करत होता. तिला जाण्याने मला इतकं का त्रास होतोय? असं का वाटतंय की ती कधीच परत येणार नाही? मी तिला कायमचं गमावून बसेन का? काय करू? तिला कसं थांबवू? मी मिस जान्हवीला जाऊ देऊ शकत नाही. ती कुणा दुसऱ्याशी लग्न करणार हे मी पाहू शकत नाही. ती फक्त माझी आहे. तिच्याबद्दल मला जे वाटतं तिला कुणा दुसऱ्याची होताना मी सहन करू शकत नाही. पण तिला थांबवू तरी कसं? तिच्या दूर जाण्याने मला एवढी वेदना का होते? असं वाटते ती गेली की माझं आयुष्यच थांबून जाईल. मला तिच्यावर प्रेम झाले नाही. मी कुणाच्या प्रेमाच्या लायकीचा नाही. मी जान्हवी माझ्या आयुष्यात आली तर तिच्या जीवाला धोका होईल. माझ्यासाठी मी तिचं आयुष्य धोक्यात घालू शकत नाही. पण मी तिला स्वतःपासून दूरही करू शकत नाही. तिच्याशिवाय मला राहवत नाही. एक दिवसही तिला न पाहिलं तर संपूर्ण दिवस अस्वस्थ जातो. ती कुणा दुसऱ्याची होताना मी पाहू शकत नाही. मी तिला कुणा दुसऱ्याची होऊ देणार नाही. पण काय करू? तिला कसं थांबवू? मिस जान्हवी न जावी यासाठी काय बोलू? राजवीर स्वतःशीच हे सगळं बोलत होता. जान्हवीची सुट्टीची वेळ होताच ती राजवीरला काहीही न सांगता तेथून निघून गेली. राजवीरने CCTVमध्ये पाहिलं पण जान्हवी तिच्या डेस्कवर दिसत नव्हती. त्याने घड्याळाकडे पाहिलं. सुट्टीची वेळ संपली होती. ती निघून गेली. मलाही काही न सांगता बाय सुद्धा नाही म्हटलं. राजवीर स्वतःशीच पुटपुटला. मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. तिला कोणा दुसऱ्याचे होताना पाहू शकत नाही. कोणी तिच्याकडे पाहिलं तरी मला आवडत नाही. मी तिला कसं सांगू की मी तिच्यावर प्रेम करतो, खूप प्रेम करतो. तिने नकार दिला तर? ती माझ्यावर प्रेम करत नसेल तर? आणि ही लग्नाची गोष्ट सुद्धा कदाचित तिच्यावर जबरदस्तीने लादली जात असेल. मला तिला थांबवायलाच हवं. राजवीर घाईघाईने स्टेशनकडे गेला. तो स्टेशनवर इकडे तिकडे जान्हवीला शोधू लागला पण ती कुठेच दिसली नाही. थकून निराश होऊन तो तिथल्या खुर्चीवर बसला. तो डोक्यात हात घालून तसाच बसून राहिला. बहुतेक मी उशीर केला. मिस जान्हवी निघून गेली कायमची. मला समजायला खूप उशीर झाला. मला कसं कळणार होतं की ती अचानक मला सोडून जाईल? मला वाटलं होतं ती माझीच आहे, तिचं लग्न होणार आहे. हा विचारच मी कधी केला नव्हता. ती कुणा दुसऱ्याची होईल मी समजायला खूप उशीर केला. राजवीरच्या डोळ्यात अश्रू होते. असं वाटत होतं जणू तो आपलं संपूर्ण आयुष्य हरला होता. त्याने घाईघाईने खिशातून फोन काढून जान्हवीला कॉल केला. जान्हवीने फोन उचलला. मिस जान्हवी, तुम्ही कुठे आहात? राजवीरने विचारलं. घरी, जान्हवी म्हणाली. काय? तुम्ही तर जाणार होतात ना? राजवीर घाबरून म्हणाला. हो, पण आत्ता प्लॅनमध्ये थोडा बदल झाला आहे. जान्हवी शांतपणे बोलली. ठीक आहे, मी येतो. असं म्हणत राजवीरने फोन ठेवला. हे ऐकून राजवीर खूप खुश झाला. तो लगेच गाडीत बसून जान्हवीच्या घरी पोहोचला. जान्हवीने दरवाजा उघडताच राजवीरने तिला घट्ट मिठीत घेतलं. अरे, काय झालं? जान्हवी आश्चर्याने विचारत होती. तुम्ही मला काहीही न सांगता जाणार होतात का? राजवीर म्हणाला. तो अजूनही तिला सोडत नव्हता. अरे, मी कुठे आत्ताच गेले? जाईन तेव्हा नक्की सांगून जाईन.
चला आत या, जान्हवी म्हणाली. हो असं म्हणत राजवीरने तिच्या गालावर किस केलं. सगळं ठीक आहे ना? तुम्ही आज थोडे विचित्र वागताय, जान्हवीनं काळजीने विचारलं. हो आता सगळं ठीक आहे, राजवीर म्हणाला. मला वाटलंय तुम्ही निघून गेलात, तो हळूच म्हणाला. नाही, आईने सांगितलंय की ती लग्नासाठी शॉपिंगला येणार आहे, म्हणून मी बाहेर गेले नाही, जान्हवी म्हणाली. लग्न? राजवीर आश्चर्याने म्हणाला. हो, जान्हवी उत्तरली. मी जान्हवी, तुम्हाला हे लग्न करायचंच आहे नसेल तर का करताय, राजवीरने विचारलं. हे सगळं सोडून द्या, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते, असं म्हणत जान्हवी निघू लागली. प्लीज जाऊ नका, राजवीरने तिचा हात पकडत तिला थांबवलं. आता नाही जात, जान्हवी म्हणाली. तुम्हीच तर माझी एकमेव मैत्रीण आहात, राजवीर म्हणाला. मग अजून मित्रमैत्रिणी बनवा, जान्हवी हसत म्हणाली. तुम्ही काय बोलताय, तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात कुणीच महत्वाचं नाही, राजवीर गंभीरपणे म्हणाला. पण माझ्या आयुष्यात आहेत, जान्हवी म्हणाली. हो कदाचित, मीच विसरलो होतो, असं म्हणत राजवीर तिथून निघू लागला. सॉरी सर, प्लीज रागावू नका, माझा तसा काही अर्थ नव्हता, मी खूप टेन्शनमध्ये आहे म्हणून असं बोलून गेली, असं म्हणत जान्हवीनं त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. मग स्वतःला एवढा त्रास का देत आहे, नकार का देत नाहीत, राजवीरने विचारलं. माझ्या आईला कार्तिक खूप आवडतो आणि तिची इच्छा आहे की मी त्याच्याशीच लग्न करावं, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. जान्हवी राजवीरशी बोलते. मग तुम्हाला काय हवंय, राजवीर जान्हवीला विचारतो. कदाचित मला जे हवं होतं ते माझ्या आवाक्याबाहेर आहे, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, असं म्हणत जान्हवी किचनमध्ये जाते. आज रात्री राजवीर आणि जान्हवी एकत्रच होते. माझी आई 1-2 दिवसांसाठी येणार आहे, त्यामुळे मी 2 दिवस ऑफिसला येणार नाही, जान्हवी राजवीरला सांगते. ठीक आहे, असं म्हणत राजवीर तिला घट्ट मिठी मारतो. सकाळी लवकर उठून राजवीर आपल्या घरी निघून जातो. घरी पोहोचताच तो थेट लॅपटॉप उघडतो आणि सर्च करायला लागतो. तो वेगवेगळे व्हिडिओ पाहू लागतो, प्रपोज कसं करायचं यावरचे. जान्हवी परत जाण्याआधी किंवा तिचं लग्न कुणा दुसऱ्याची होण्याआधीच मला माझ्या भावना तिला सांगायलाच हव्यात. पण कसं? घुटण्यावर बसणं खरंच गरजेचं आहे का? सरळ सोट बोलता येत नाही का? असं स्वतःशीच पुटपुटत राजवीर व्हिडिओ पाहत राहतो. तो आरशासमोर उभा राहून जान्हवीला प्रपोज करण्याचा सराव करतो. मिस जान्हवी, नाही नाही, जान्हवी म्हणायला हवं. जान्हवी, मी तुझ्यावर प्रेम करतो. नाही, हे काहीतरी जड वाटतंय. आय लव्ह यू जान्हवी. नाही जान्हवी, आय लव्ह यू. जान्हवी, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. हे इतकं अवघड का वाटतंय? जान्हवी, मला माहीत आहे की तुलाही माझ्यावर प्रेम आहे, आहे ना की नाही, आजच कळेल. जान्हवी, तू माझी गर्लफ्रेंड होशील का? नाही, हेही बरोबर वाटत नाही, काहीतरी वेगळं पाहायला हवं. तो पुन्हा व्हिडिओ पाहू लागतो. जान्हवी, तूच माझं आयुष्य आहेस, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. अरे, हे जरा जास्तच नाही झालं? मी तुझ्याशिवाय मरून जाईन, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. नाही नाही. राजवीर कागद पेन घेऊन बसतो. जे जे वाक्य आवडते ते लिहून ठेवतो आणि पुन्हा आरशासमोर उभा राहून सराव करतो. हे इतकं कठीण का आहे? पण करायलाच हवं, नाहीतर मिस जान्हवी कोणा दुसऱ्याची होईल. संध्याकाळपर्यंत तो सराव करत राहतो. संध्याकाळी राजवीर जान्हवीला फोन करतो. मिस जान्हवी, आज रात्री आपल्याला डिनरला जायचं आहे, तयार राहा, तो म्हणतो. पण जान्हवी काही बोलणार तेवढ्यात राजवीर तिचं बोलणं तोडतो. मी 8 वाजता तुम्हाला पिक करतो. फोन ठेवताच राजवीर कपाट उघडतो, सगळे कपडे बाहेर काढतो,
एका मागोमाग एक घालून पाहतो. कितीतरी जोडं, शूज, घड्याळ सगळं ट्राय करतो. तो आरशात स्वतःकडे पाहतो आणि छातीवर हात ठेवतो. हृदय एवढं जोरात का धडधडते? जणू बाहेरच येईल. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी घाबरल्यासारखं वाटते. तो स्वतःशीच बोलतो. आज राजवीर खूपच देखणा दिसत होता. तयार होऊन तो जान्हवीच्या सोसायटीत पोहोचतो आणि तिला फोन करून खाली बोलावतो. जान्हवीने काळ्या रंगाचा सुंदर वन पीस ड्रेस घातलेला असतो. तो तिच्यावर खूप छान दिसत होता. राजवीर गाडीबाहेर उभा राहून तिचीच वाट पाहत असतो. जान्हवीला पाहताच आधीच वाढलेल्या त्याच्या धडधडी अजूनच वाढतात. वेलकम, राजवीर म्हणतो. जी? जान्हवी थोडी आश्चर्यचकित होऊन विचारते. तो तिच्या जवळ जाऊन हळूच म्हणतो, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. थँक्स, जान्हवीही म्हणाली. जान्हवी त्याच्याकडे थोड्या गोंधळलेल्या नजरेनं पाहते. आज राजवीरचं वागणं नेहमीपेक्षा वेगळं होतं. राजवीर तिच्यासाठी गाडीचं दार उघडतो. जान्हवी गाडीत बसते. तोही तिच्या शेजारी बसतो. आज तुम्हाला काय झालं आहे? जान्हवी विचारते. काय झाले? तो स्वतःच्या कपड्यांकडे पाहत म्हणतो. आज तुम्ही खूपच वेगळे वागत आहात. नाही तर असं का म्हणतेस? काही प्रॉब्लेम आहे का? तो थोडासा घाबरून विचारतो. नाही नाही, आज तुम्ही फारच नाईस वागत आहात. जान्हवी हसत म्हणते. म्हणजे मी नेहमी नाईस नसतो का? राजवीर विचारतो. तसं नाही, आज काहीतरी वेगळंच आहे. सोडा ते. आज तुम्ही खूप छान दिसताय, ती म्हणते. अच्छा, तुम्ही म्हणताय तर मान्य करतो, राजवीर हसत म्हणतो. आज काही खास आहे का? जान्हवी विचारते. आहे, पण चला पोहोचलो की सांगतो, तो म्हणतो. दोघं एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात. गाडीतून उतरताच राजवीर हळूच जान्हवीचा हात धरतो. तो तिच्याकडे पाहत नाही. जान्हवी त्याच्याकडे पाहते. आज हे इतकं विचित्र का वागत आहेत? ती मनातच विचार करते. लिफ्टमध्येही राजवीर तिचा हात सोडत नाही. संपूर्ण वेळ तो तिचा हात घट्ट धरूनच असतो. ते दोघे रेस्टॉरंटच्या टेरेसवर जातात. संपूर्ण टेरेस लाल फुग्यांनी आणि फुलांनी सुंदररित्या सजवलेला असतो. किती सुंदर आहे, जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणते. तुला आवडलं? राजवीर तिच्याकडे प्रेमाने पाहत विचारतो. हो, पण आज रेस्टॉरंट इतकं सजवलंय का? आज काही खास आहे का? जान्हवी विचारते. राजवीर तिचा हात आपल्या हातात घेत म्हणतो. हे सगळं तुझ्यासाठी आहे जान्हवी. माझ्यासाठी? तुम्ही हे सगळं केलं? जान्हवी आश्चर्याने विचारते. हो, राजवीर शांतपणे म्हणतो. पण का? जान्हवी गोंधळून विचारते. मी जाणार आहे म्हणून तुम्ही फेअरवेल देत आहात ना? जान्हवी हसत म्हणते. नाही जान्हवी, मी तुला जाऊच कसं देऊ? राजवीर गंभीर आवाजात म्हणतो. हे ऐकताच जान्हवीचे डोळे मोठे होतात. राजवीर अचानक गुडघ्यावर बसतो. हे हे तुम्ही काय करताय? जान्हवी थोडी अस्वस्थ होते. जान्हवी, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला सोडून जाऊ नकोस. राजवीर भावूक होत म्हणतो. असं काही नाही. तुम्हाला अजून खूप फ्रेंड्स मिळतील. काळजी करू नका. जग खूप मोठं आहे. आधी उभे राहा. असे बसू नका. जान्हवी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. राजवीर बाजूच्या टेबलवरील बटन दाबतो. लगेच वरून फुलांचा वर्षाव होतो आणि समोरच्या भिंतीवरील पडदा बाजूला सरकतो. त्यावर मोठ्या अक्षरात आय लव्ह यू लिहिलेलं असतं. हे सगळं काय आहे? जान्हवी अजूनच चकित होते. राजवीर आपल्या कोटच्या खिशातून गुलाब काढून तिला देतो आणि म्हणतो. आय लव्ह यू जान्हवी. तूही माझ्यावर प्रेम करतेस ना? क्षणाचाही विलंब न करता जान्हवी गुलाब घेते आणि राजवीरला घट्ट मिठी मारते. हो, मीही तुमच्यावर खूप प्रेम करते, खूप. पण तुम्ही इतका उशीर का केला सांगायला? राजवीर तिलाही घट्ट मिठी मारतो. जान्हवी त्याच्या गालावर किस करते आणि राजवीर तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. क्षणभराने जान्हवी विचारात हरवते. काय झालं जान्हवी? कुठे हरवलीस? राजवीर विचारतो.
जान्हवी भानावर येते, पण काही बोलू शकत नव्हती. तिचं मन तिला सांगत होतं की लगेच गुलाब घ्यावा, राजवीरला मिठी मारावी आणि होकार द्यावा, पण ती असहाय्य होती. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे, राजवीर म्हणतो. लग्नाशिवाय? जान्हवी थंड आवाजात विचारते. नाही, तू जेव्हा सांगशील तेव्हा मी तुझ्याशी लग्न करेन, राजवीर म्हणतो. तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला माहिती आहे ना, माझं लग्न दुसऱ्याशी ठरत आहे, जान्हवी म्हणते. पण तुला ते लग्न नकोय ना, राजवीर विचारतो. याचा अर्थ असा नाही की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, जान्हवी ठामपणे म्हणते. मी आत्ताच उत्तर मागत नाहीये, विचार कर, थोडा वेळ घे. मला देखील वेळ लागला समजायला. शेवटी तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल, राजवीर शांतपणे म्हणतो. माझ्याकडे विचार करण्यासाठी वेळ नाही. जे ठरवायचं होतं ते मी ठरवलं आहे. आता काहीच बदलू शकत नाही, जान्हवी म्हणते. जान्हवी? राजवीर काही बोलणार इतक्यात जान्हवी तिथून धावत निघून जाते. अजून थोडा वेळ थांबली असती तर कदाचित ती स्वतःला थांबवू शकली नसती. राजवीर तिथेच स्तब्ध बसून राहतो. त्याला वाटतं जणू त्याचं संपूर्ण जग थांबलं आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. जान्हवी रडत रडत रेस्टॉरंट बाहेर येते आणि ऑटोमध्ये बसते. जोरदार पाऊस सुरू झालेला असतो. राजवीर तिथेच उभा असतो. त्याच्या डोळ्यातले अश्रू आता पावसाच्या थेंबासोबत वाहून जातात. तो पूर्णपणे भिजतो. रागाच्या भरात तो टेबल उचलून फेकतो. आजूबाजूचं सामान तोडफोड करतो. काच त्याच्या हाताला लागते आणि हातातून रक्त वाहू लागतं. जान्हवी आपल्या सोसायटीसमोर ऑटोमधून उतरते. घरापर्यंत पोहोचताना तीही पूर्ण भिजलेली असते. दोघेही आपापल्या घरी जाऊन कपडे बदलून शॉवरखाली उभे राहतात. जान्हवी टॉवेल गुंडाळून बेडवर पडते. तुम्ही खूप उशीर केला सर. मी तुमच्यावर प्रेम करते, पण सांगू शकत नाही. उद्या आई येणार आहे. तिला काय सांगणार? गावात लग्नाची तयारी सुरू झाली आहे. सगळ्या गावाला आता माहिती असेल. आता मी नकार देऊच शकत नाही. आपला प्रवास इथेच संपतो. मी आता तुम्हाला भेटणार नाही. पुन्हा भेटले तर कदाचित स्वतःला थांबवू शकणार नाही. माझ्या आनंदासाठी मी आईला दुखावू शकत नाही. तुम्ही किती सुंदररित्या मला प्रपोज केलं होतं. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं असं प्रेम मिळावं, पण तरीही मी होकार देऊ शकले नाही. कदाचित तुम्ही सांगितलंच नसतं तर बरं झालं असतं. निदान मनाला हे समजावता आलं असतं की तुम्ही माझ्यासाठी नाही आहात. जान्हवी रडत रडत स्वतःशीच बोलत राहते आणि शेवटी झोपून जाते. राजवीर अंघोळ करून थेट जिममध्ये जातो. ती पूर्ण रात्र तो जिममध्येच काढतो. सकाळी राजवीर ऑफिसला येतो. जान्हवी तिच्या डेस्कवर नसते. तो तिच्या रिकाम्या डेस्ककडे पाहतो आणि मग शांतपणे आपल्या केबिनमध्ये जातो. त्याच्या मनात एक अजब वेदना दाटून येते. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. प्लीज तेवढी ऐकून घ्या. ही स्टोरी संपल्यानंतर मी तुमच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी घेऊन येणार आहे. तर याच स्टोरीसारखा रिस्पॉन्स मला त्या स्टोरीलाही यावा, मला असंच वाटतंय. आणि ती स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. आणि असं समजू नका, ही स्टोरी संपल्यानंतर यापेक्षाही सुंदर स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. या स्टोरीचे काहीच पार्ट्स राहिलेले आहेत, तर ही स्टोरी लवकरच कंप्लीट होणार आहे. आणि ही स्टोरी संपल्यानंतर या पुढील जी स्टोरी येईल ती स्टोरी सगळ्यांनी कंटिन्यू करायची आहे.